मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आज दुपारपासून अचानक अनेक लोकांच्या खात्यात पैसे जमा झालेत. तुम्हाला माहित आहे का? तुमच्याही मोबाईलवर बँकेतून SMS आला आहे का? हे की अजूनही वाट पाहताय? काहींना थेट 2,000 रुपये आलेत, तर काहींना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही. असं का होतंय? एकाच योजनेचे लाभार्थी असूनही ही तफावत का दिसते? यामागचं खरं कारण काय आहे? तुमचा जिल्हा सध्या या यादीत आहे का नाही, हे तुम्हाला नक्की माहीत आहे का? आज पैसे आले नाहीत म्हणजे येणारच नाहीत की अजून थोडा वेळ लागणार आहे? पुढील 24 ते 72 तासात खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पैसे आणण्यामागे तुमच्याकडून झालेली एखादी चूक कारणीभूत आहे का? या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तर मिळवायची असतील तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, सर्व संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना किंवा विधवा महिलांसाठी चालू असलेल्या निराधार योजनांचे लाभार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारकडून आलेली आहे. सरकारकडून आज दुपारनंतर एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज दुपारी साधारणतः 12 वाजेपासून अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा SMS येऊ लागलेला आहे. आता बघा मित्रांनो, जे नागरिक संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग योजना किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी ही सध्या सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कारण या सर्व योजनांच्या अंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही जणांच्या खात्यावर थेट 2,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे. आता विशेष म्हणजे अनेक महिलांच्या खात्यातही पैसे क्रेडिट झालेले दिसून येत आहेत. काही लाभार्थ्यांना थोडी कमी रक्कम तर काही लाभार्थ्यांना पूर्ण 2,000 रुपये खात्यात जमा झालेले आहेत. म्हणजेच प्रत्येकाच्या पात्रतेनुसार आणि योजनेनुसार वेगवेगळ्या प्रमाणात रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचं बँक खातं आणि मोबाईलवर आलेला SMS एकदा नक्की तपासून बघा. आता बघा मित्रांनो, तुमच्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा झालेली आहे किंवा अजूनही पैसे आलेले नाहीत का? असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले असले तरी काही जणांना अजूनही रक्कम मिळालेली नाही. आता असं का होतंय? काही जणांच्या खात्यावर पैसे लगेच का आलेत आणि काही जणांना अजून वाट का पाहावी लागते? यामागचं खरं कारण काय आहे? आणि जर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर पुढे ते कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मध्येच बंद करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आज सकाळपासून जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. म्हणजेच एकाच वेळी सगळ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत, तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हळूहळू ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच अनेक जण विचारत आहेत, आपल्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत पैसे येतील का? उद्या सकाळपर्यंत रक्कम जमा होईल का? किंवा आपला जिल्हा यादीत आहे का? तर कोणते जिल्हे सध्या पात्र ठरवण्यात आलेले आहेत? पुढचा अपडेट काय आहे आणि तुमच्यासाठी नेमकं पुढे काय घडणार आहे? याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, दिव्यांग बांधवांची योजना असो, श्रावणबाळ योजना असो किंवा राज्य निवृत्ती योजना असो, विधवा महिलांसाठीची निराधार योजना असो, कोणतीही योजना असो, या सगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली. आता बघा, जर तुम्ही मध्येच व्हिडिओ बंद केला तर ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण सरकार नेमकी किती रक्कम देणार आहे? चालू महिन्याचा हप्ता यामध्ये मिळणार का? आणि त्यासोबत मागील महिन्याची थकीत रक्कम देखील एकत्र दिली जाणार आहे का? हे सगळे प्रश्न सध्या प्रत्येक लाभार्थ्याच्या मनात आहेत. खूप जण विचारत आहेत की आपल्या खात्यावर एकाच वेळी 5, 6 किंवा 7,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे का? जर असा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, सध्या प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा झाली आहे याबद्दल वेगवेगळे अनुभव दिसून येत आहेत. काही जणांच्या खात्यावर 5,000 रुपये आलेत, काहींना 2,500 रुपये मिळाले, तर काही लाभार्थ्यांना 7,500 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाली. नेमकं कोणाला किती रक्कम मिळाली याचं पूर्ण आणि स्पष्ट अपडेट आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, यामध्ये मागील काही महिन्याची थकीत रक्कम सुद्धा समाविष्ट करण्यात आलेली आहे. आता ही संपूर्ण रक्कम आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा केली जात आहे. म्हणजेच ज्यांचं बँक खातं आधारशी योग्य प्रकारे लिंक आहे त्यांच्या खात्यात सरकारकडून थेट पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले असताना काही जणांच्या खात्यावर रक्कम देखील आलेली नाही. यासंबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. सरकारकडून एक गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली, रक्कम एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार नाही. शासनाकडून ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी थोडा उशीर होणं अगदी स्वाभाविक आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे 1 ते 2 तासात जमा होतात,
तर काही ठिकाणी ही प्रक्रिया 2 ते 3 दिवसांपर्यंत चालू शकते. सध्या काही जिल्ह्यांमध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येऊ लागलेले आहेत. त्याचबरोबर पुणे, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, अहिल्यानगर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये देखील हळूहळू रक्कम जमा होत आहे. मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये अजूनही काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचलेले नाहीत. याचं कारण म्हणजे ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. साधारणपणे 24 ते 48 तासांचा कालावधी लागू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये 72 तासांपर्यंत सुद्धा वेळ लागू शकतो. म्हणून वारंवार घाई करू नका. खाते अधूनमधून तपासत राहा आणि पुढील अपडेटची वाट बघा. कारण पुढील काही तासात किंवा काही दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात देखील रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, सध्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे न आल्याचं कारण म्हणजे काही महत्त्वाची कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे अनेक जणांना अडचणी येत आहेत. नेमकी कोणती कामं अपूर्ण आहेत आणि ती पूर्ण करणं का गरजेचं आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. आता बघा, ज्या जिल्ह्यांची नावे मी थोड्या वेळापूर्वी सांगितली, त्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत किंवा प्रक्रिया चालू आहे. तरी सुद्धा याच जिल्ह्यांमध्ये काही लाभार्थ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. यामागचं नेमकं कारण जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं बँक खातं अजूनही आधार कार्डसोबत लिंक नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या. कारण सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, ज्या बँक खात्यासोबत आधार संलग्न आहे त्याच खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे जमा केले जातील. म्हणूनच हा अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पुढे तुम्हाला अजून काही आवश्यक गोष्टी सांगितल्या जातील, त्या नीट समजून घ्या आणि तुमच्या खात्यावर पैसे लवकरात लवकर यावेत यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सध्या अनेक लाभार्थ्यांना पैसे न मिळण्यामागे एक मोठी चूक कारणीभूत ठरत आहे. मग तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे असाल, दिव्यांग बांधव असाल, विधवा महिला असाल किंवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असाल, या सगळ्यांसाठी ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. आता बघा, जर तुमची केवायसी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते. अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अर्धवट ठेवलेली आहे किंवा अजूनही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पैसे खात्यात येत नाहीत. म्हणून लवकरात लवकर तुमची केवायसी पूर्ण करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डशी योग्य प्रकारे लिंक आहे का, हे एकदा नक्की तपासा. फक्त लिंक असणं पुरेसं नाही, तर तुमचं आधार कार्ड सध्या चालू म्हणजे ॲक्टिव्ह आहे का हे तपासणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. काही वेळा आधार कार्ड ॲक्टिव्ह नसल्यामुळे किंवा बँकेकडील सेटिंग पूर्ण नसल्यामुळे डीबीटी व्यवहार अडतात. म्हणूनच मित्रांनो, तुमची केवायसी पूर्ण आहे का, आधार बँक लिंकिंग योग्य आहे का आणि आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का, या तिन्ही गोष्टी एकदा काळजीपूर्वक तपासून घ्या. हे सगळं कुठे आणि कसं तपासायचं याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे सोप्या शब्दात सांगितलेली आहे. तर मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त आधार लिंक असणं पुरेसं नाही, तर बँक सीडिंग म्हणजे आधार बँक लिंकिंग पूर्णपणे ॲक्टिव्ह असणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता ही सीडिंग चालू आहे का नाही हे तुम्ही आजूबाजूच्या कोणत्याही नेट कॅफेमध्ये जाऊन सहज तपासू शकता. त्यामुळे एकदा नक्की खात्री करून घ्या, तुमचं आधार बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे का. आता बघा, ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर घाबरायचं काहीच कारण नाही. कारण सरकारकडून पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील. काहींना 24 तासात पैसे मिळतील, काहींना जास्त कालावधी लागू शकतो, 2 ते 3 दिवस लागू शकतात. त्यामुळे संयम ठेवणं गरजेचं आहे. योग्य कागदपत्रे आणि सगळ्या सिस्टीम्स बरोबर असतील तर तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होतील. आणि मित्रांनो, अशाच प्रकारची महत्त्वाची, उपयुक्त आणि खात्रीशीर माहिती सर्वात आधी पाहायची असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. व्हिडिओला एक लाईक द्या. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.